नमस्कार मंडळी, रामराम. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्हाला टायटल थंबनेलवरून समजलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नक्की कोणत्या विषयावरती चर्चा करायची आहे आणि ही जी चर्चा आहे खूप जास्त महत्त्वाची आहे. आता 21वे शतक सुरू आहे तरी सुद्धा या गोष्टीवरती बोलण्यासाठी, ओपनली बोलण्यासाठी खूप ज्या बायका आहेत त्या लाजतात लिटरली. आणि त्यांना भीती वाटते, त्यांना असं वाटतं की बाबा आपण काही वेगळं किंवा असं खूप हे बोलल्यानंतर खूप जास्त पापच आहे वगैरे असं त्यांना वाटतं. या विषयावरती आपण पूर्णपणे खुलून बोललं पाहिजे आणि मेल असो किंवा फिमेल या दोघांनाही ह्या गोष्टीबद्दल इन डिटेल माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण लग्नानंतर खूप जास्त प्रॉब्लेम्स येतात. तर काही घरामध्ये मी असंही बघितलेलं आहे की ज्या वेळेला मुलीला पहिली पाळी येते फक्त महिलांना माहिती असतं. काही घरामध्ये तिच्या वडिलांपर्यंत ती गोष्ट पोहोचतच नाही. हे खूप जास्त चुकीचं आहे. तर त्याच संदर्भात आपण बोलणार आहोत. तर सुरुवात मी इथून करेन. माझ्याकडे आता 3 प्रकारचे नॅपकिन्स आहेत. हे आहे जे आपण रेग्युलर यूज करतो ते नॅपकिन. हा आहे कॉटनचा जो कपडा जो आपण रियूज करत असतो, वर्षानुवर्ष वापरत असतो. ठीक आहे. आणि तिसरं आहे हे म्हणजे आयुर्वेदिक सॅनिटरी नॅपकिन जे की ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेलं आहे. आता या तिन्ही बद्दल सुद्धा आपल्याला इन डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सगळ्यांना हे विचारेन की कोणाला माहिती आहे का की हे जे सॅनिटरी नॅपकिन्स आहेत, जे पॅड आहेत, कितव्या शतकापासून वापरायला सुरुवात झालेली आहे. तर काळजी करू नका, मी तुम्हाला सांगेन आणि अगदी 2-3 मिनिटांमध्ये मी एक्सप्लेन करेन की बाबा नक्की पॅड वापरणं का महत्वाचं आहे, कोणतं पॅड वापरायला पाहिजे. स्वतःची काळजी घेणं, शरीराची काळजी घेणं खूप जास्त महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. तर हे मी सगळं गुगलवरती सर्च केलेलं आहे, इथे मी तुम्हाला दाखवेन. तर सॅनिटरी नॅपकिन्स जे आहेत ते वापरण्यासाठी 1880 नंतर सुरुवात झाली. म्हणजे जवळजवळ सुमारे 125 वर्ष झालेली आहेत. ठीक आहे. पण अजूनही भारतात ते सर्व स्तरापर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत. कारण तेच आहे, पहिली गोष्ट मेंटॅलिटी आपली जी बदलणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. दुसरीकडे सगळ्यांनाच माहिती आहे आपण ज्या स्त्रिया आहोत, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम करतो. त्यावेळेला आपण शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा आपला जो जॉब असतो, सगळ्यांनाच माहिती आहे 8 ते 10 तास आपण तिथे अडकून पडतो लिटरली. आणि ज्या वेळेला आपली मासिक पाळी ज्या वेळेला सुरू होते तर सगळ्यांनाच माहिती जे कोणतेही आपण पॅड यूज करतो ते दर 3 ते 4 तासांनी चेंज करावे लागतात. नाहीतर मग काय होतं, त्याला एक ओलापणा येतो, एक विशिष्ट प्रकारचा घाणेरडा वास येतो. तर आपल्याला रॅशेस येऊ शकतात, लालसर जागा होऊ शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तर आपण नक्की कोणते पॅड यूज केले पाहिजेत. आता सगळ्यांनाच माहिती आहे, आधी तरी काही पॅड्स वगैरे यूज करायला म्हणजे माहितीच नाही. अगदी आपल्या आई किंवा सासूबाईंना घ्या, त्यांनी कधी पॅड यूज केलंच नाही आणि त्यांना ते यूज करणं म्हणजे एक प्रकारची अशी कीव वाटते. ठीक आहे. आणि त्या पाठीमागे सुद्धा हीच गोष्ट आहे, आपली जी मेंटॅलिटी आहे ती बदलणं खूप जास्त गरजेचं आहे. आता इथे तुम्हाला माझ्या हातामध्ये हा लाल कपडा दिसत असेल, हा सगळ्यांनीच यूज केला असेल आणि हा आपण वर्षानुवर्ष यूज करतो. पण तुम्हाला माहितीये का, 1 वर्षानंतर तुम्ही जे कोणतंही कापड असू दे ते तुम्हाला चेंज करावं लागतं. कारण हे रियूज करणं सुद्धा सोपं नाहीये. ज्या वेळेला आपण हे पकडतो अगदी म्हणजे 1 तासाभराने पूर्ण ओलं होतो, पूर्ण हा कपडा भिजतो. आणि हा क्लीन करण्यासाठी सगळ्यांनाच माहिती आहे, उकळत्या पाण्यामध्ये पहिले तर हा कपडा घालावा लागतो. नंतर त्याला डेटॉल च्या थ्रू धुतलं जातं. डिटर्जंट असेल, साबण असेल, आपण जे काही यूज करतो ते. आणि कडकडीत उन्हामध्ये हे वाळवणं जास्त गरजेचं आहे. जर ह्याला आपण ह्या सगळ्या गोष्टींची जर काळजी नाही घेतली तर यामुळे सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता कपडा तर बंद झालेला आहे. आपल्या मम्मी, आजी किंवा आपल्या सासूबाई वगैरे ह्या अजूनही यूज करत असतील. पण आता आपली ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला आपण हा कपडा तर बंद केलेला आहे. तर आपण आता यूज करतो काय, तर हे आहेत सॅनिटरी नॅपकिन्स. ठीक आहे. तर आता हे सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे 60-70 रुपयाचे येतात, 120 रुपयाला जे काय आहे ते हे पॅकेट येतं. याला काही प्रॉब्लेम नाही. पण हे तुम्हाला माहिती का कशापासून बनवलं जातं, याचा नक्की म्हणजे हे रिसायकल होतं की नाही. आपण ही नॅपकिन्स ज्या वेळेला यूज करतो तर यामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे याला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. तर हा वास जो आहे तो कशासाठी येतो, तर ज्या वेळेला आपलं ब्लिडिंग होतं
तर त्याचा एक घाणेरडा जो वास आहे तर तो लॉक करण्यासाठी यामध्ये जो काही फ्रेग्रन्स आहे तो आपल्याला येतो, आपल्या प्रॉपर ब्लडचा जो वास आहे तो येत नाही. पण तुम्हाला माहिती का, यामध्ये एक प्रकारचं केमिकल वापरलं जातं. तुम्ही ज्यावेळेला गुगल कराल त्यावेळेला तुम्हाला समजेल की ते केमिकल कोणतं आहे. ते पॅथॅलेट्स आणि वाष्पशील सेंद्रिय संयुग VOCS हे त्याचं एक सूत्र आहे, जे काही केमिकल यूज केलं आहे त्याचं. आणि यासारखी जी रसायने आहेत ती आढळून आलेली आहेत. तर तुम्ही बघितला ह्या दोन प्रकारची जी केमिकल्स आहेत, रसायनं जी आहेत ती वापरली जातात त्या सॅनिटरी पॅड्समध्ये. आणि या पॅड्समध्ये ती रसायनं यूज केल्यामुळे कर्करोग सुद्धा होऊ शकतो आणि वैधत्वासारखे जे आरोग्याचे जे धोके आहेत ते सुद्धा निर्माण होऊ शकतात. ठीक आहे, वैधत्व म्हणजे इनफर्टिलिटी, म्हणजे मुलबाळ होण्यासाठी म्हणजे खूप जास्त वेळ लागणं एकंदरीत म्हणायला गेलं तर आपण सगळ्यांनाच माहिती आहे. आता इथे मी कोणत्याही ब्रँडला मेन्शन नाही करत आहे की बाबा याच पर्टिक्युलर ब्रँडमध्ये हे 2 रसायनं वापरली जातात वगैरे, अजिबात नाही. आपण जे रेग्युलर पॅड यूज करतो, ठीक आहे, तर त्या पॅडमध्ये ही रसायनं यूज केली जातात. आणि आता हे तर झालं सॅनिटरी पॅडचं. ठीक आहे, आता हे जे दुसरं माझ्याकडे सॅनिटरी पॅड आहे तर यामध्ये हे जे आहे ते ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेलं आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकचा यूज केलेला नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट, कोणत्याही प्रकारचे रसायन यूज करून हे पॅड बनवलेलं नाहीये. तर हे पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलं गेलेलं पॅड आहे. आता या दोन्ही मधला जो फरक आहे तो मी तुम्हाला प्रॉपर म्हणजे लाईव्ह मी करून दाखवेन की बाबा नक्की याचा उपयोग काय आहे आणि आपण कोणतं यूज केलं पाहिजे आणि कोणतं यूज केलं नाही पाहिजे. आणि आता आपण सर्रास सगळे सॅनिटरी नॅपकिन्सच यूज करतो, हे अशा प्रकारचे पॅड्सच यूज करतो. हे जे असे लालवाले नॅपकिन्स येतात तर फार कोणी यूज नाही करत. आता आरोग्यासाठी आपल्या कोणतं जास्त हेल्पफुल जे आहे पॅड ते आपण आता लाईव्ह बघूया, मी तुम्हाला दाखवेन. तर इथे तुम्ही बघू शकताय हे जे दोन्ही प्रकारचे पॅड आहेत ते मी इथे ओपन करून एका सरफेसला लावून घेतलेले आहेत. आणि दोन्हींचेही पॅकेजिंग खूप छान आहेत. आतमध्ये पॅड आहेत आणि वरून एक्स्ट्रा कव्हर आहे. आता इथे मी पाणी घेतलेलं आहे. तर हा जो कप आहे तो 30 ml आहे. आता हा जो पहिला 30 ml चा कप आहे, जे पहिलं पॅड आहे त्यावरती मी पाणी ओतून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या पॅडवरती सुद्धा 30 ml पाणी जे आहे ते ओतून घेतलेलं आहे. आता इथे तुम्ही पहिलं पॅड बघू शकताय, तर मी दुसरा कप ओतल्यानंतर पाण्याचं लिटरली पाणी बाहेर येतंय. आता याच्यावरती मी 3 ते 4 कप जे आहेत पाणी ओतलेलं आहे, यावरती फक्त 2च कप पाणी ओतलेलं आहे आणि तुम्ही रिझल्ट बघू शकताय. आता इथे बघू शकताय पाणी पूर्ण ऍब्झॉर्ब झालेलं आहे आणि तुम्ही विचार करू शकता किती फ्लो जो आहे आपल्या ब्लडचा ऍब्झॉर्ब करू शकतं. आता हे जे पहिलं पॅड आहे जे मी काढून एका ग्लासमध्ये पाणी काढून घेतलंय, तुम्ही बघू शकताय जितकं ओतलेलं आहे त्यातलं निम्म तरी यामध्ये बाहेर आलेलं आहे. आणि हे दुसरं पॅड सुद्धा तुम्ही बघू शकताय. या प्रकारचं जेली टाईप जे पाण्याचं जे टेक्स्चर आहे ते बनलेलं आहे, म्हणजे पूर्ण ऍब्झॉर्ब असं झालेलं आहे. आता हे जे आहे ते 7 ते 8 लेअरनी बनलेलं पॅड आहे, तुम्ही इथे बघू शकताय. आणि प्रॉपर यामध्ये कॉटनचा यूज केलेला आहे, कोणत्याही प्रकारचं हानिकारक केमिकल वगैरे यूज केलेलं नाहीये. आता ही जी चिप आहे याची माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये देईनच, या चिपचा नक्की काय वापर होतो ते. आणि दुसरं पॅड सुद्धा तुम्ही बघू शकताय, यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्लास्टिकचा किंवा कोणत्याही केमिकलचा वापर केलेला नाहीये. आता हे दुसरं पॅड जे आहे ते 3 ते 4 लेअरनी बनलेलं आहे. आणि आतमध्ये वापरला जाणारा जो कागद आहे, आपले जे न्यूजपेपर असतात त्याला व्हाईटनिंग करतात, ब्लिचिंग करतात आणि तोच यूज केला जातो. आणि याच्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता खूप जास्त. हा पहिला सरफेस जो तुम्हाला दिसतो तो प्लास्टिक पासून बनलेला आहे आणि एक पॅड हे कुजण्यासाठी लिटरली 4 वर्ष लागतात. ओके, तर तुम्ही बघितला दोन्ही पॅडमध्ये जे पाणी होतं ॲज अ तुम्ही ब्लड म्हणून तुम्ही घेऊ शकताय, तर किती ॲब्झॉर्ब केलं. तर जे दुसरं ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेलं पॅड होतं तर त्यामध्ये लिटरली मी अर्धा ग्लासपेक्षाही जास्त पाणी ओतलं होतं आणि त्याचं रूपांतर जेलीमध्ये झालं होतं. आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरलेलं नाही, केमिकल फ्री ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेली पॅड्स आहेत ती. आणि जे दुसरं सॅनिटरी पॅड होतं तर त्यामध्ये अगदी मी 1 ते 2च जे टोपण होतं
पाणी त्यामध्ये ऍड केलं होतं तर ते पूर्णपणे ऍब्झॉर्ब नाही झालं, तुम्ही बघितला। आता जे ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेलं पॅड होतं तर त्याच्यामध्ये आपल्याला ही जी चिप आहे ती बघायला मिळते। तर ते ह्या चिपचा नक्की वापर काय होतो ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि मी स्वतःच्या मनाने काहीही सांगत नाहीये इथे। प्रॉपर मी तुम्ही बघू शकता इथे एलियन चिप असं म्हणतात या चिपला। तर या चिपचं नक्की काय काम असतं सॅनिटरी नॅपकिनच्या पॅडच्या आतमध्ये तर तेच आपण इथे बघणार आहोत। तर इथे मी प्रॉपर सर्च केलेलं आहे की एलियन चिप जी आहे ती सॅनिटरी पॅड्समध्ये म्हणजे असणं का गरजेचं आहे आणि त्याचा उपयोग नक्की काय आहे। तर इथे प्रॉपर मी मराठीमध्ये सर्च केलेला आहे तर तेच मी दाखवते आणि तुम्ही गुगलवरती सुद्धा सर्च करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। आता इथे मी तुम्हाला वाचून दाखवते। एलियन चिप असलेले सॅनिटरी पॅड्स मुख्य फायदे म्हणजे ते बॅक्टेरिया आणि संसर्गापासून संरक्षण करतात, ठीक आहे, दुर्गंधी कमी करतात, रक्त परिसंचरण सुधारतात। या पॅड्समध्ये एलियन चिप असते जी नकारात्मक आयन म्हणजे निगेटिव्ह जे आयन असतात म्हणजे बाहेर टाकली जातात, ज्यामुळे दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरिया नष्ट होतात, ज्यामुळे ताजेतवाने आणि एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स आहे जो आपल्यामध्ये येतो। आता त्यानंतर बॅक्टेरिया आणि संसर्गापासून ही जी चिप आहे एलियन चिप जी आहे ती कशी संरक्षण करते हे आपण बघूया। तर बॅक्टेरिया नष्ट करते आणि संसर्गाची शक्यता कमी करते, ज्यामुळे पॅड वापरणे सुरक्षित होते। दुसरी गोष्ट दुर्गंधी कमी करते। नकारात्मक आयन जे आपण बघितलं बाहेर टाकून दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांना ते नष्ट करते, ज्यामुळे दुर्गंधी कमी होते। रक्त परिसंचरण सुधारणे, तर एलियन चिप रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे महिलांना आराम आणि ऊर्जा मिळते। स्वच्छता आणि ताजतवानं म्हणजे रिफ्रेश आपल्याला फील होतं आणि हे जे एलियन चिपचे जे पॅड आहेत ते वापरल्यामुळे महिलांना अधिक स्वच्छ आणि ताजेतवाने वाटते, ज्यामुळे त्यांचा जो आत्मविश्वास आहे कॉन्फिडन्स लेवल जे आहे ते आपली इन्क्रीज होते। तर इथे तुम्ही बघितला ही जी एलियन चिप आहे तर त्याचा जो उपयोग आहे या पद्धतीने होतो। याने आपली पाठदुखी, कंबरदुखी किंवा पोटामध्ये जर दुखत असेल, लिटरली तुमचं जर डोकं दुखत असेल तर ही चिप पाण्यामध्ये भिजवून अशी डोक्यावरती तुम्ही ठेवू शकताय, तुमचं डोकं जे आहे ते दुखायचं कमी येऊ शकतो, काहीही प्रॉब्लेम नाहीये। त्यामुळे अगदी 100% ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेले जे पॅड्स आहे जे मी यूज करते तर ते कोणत्या ब्रँडचे मी यूज करते हे तर मी तुमच्याशी शेअर करणार आहेच। तर हे वर्ल्ड चॅम्पियन सॅनिटरी नॅपकिन्स मी यूज करते आणि टोटल हे तुम्ही 24 तास यूज करू शकताय, काहीही प्रॉब्लेम नाही। यावरती सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत। तर इथे 60 पीसेस असतात हे आणि तर तुम्ही बघितला हे जे सॅनिटरी नॅपकिन्स आहेत तर हे मी यूज करते आणि अगदी लाईट वेट आहेत, काहीही प्रॉब्लेम नाही, कम्फर्टेबल तुम्ही म्हणजे कसेही बसू शकताय, कसेही म्हणजे लिटरली पळू सुद्धा शकताय। तर हे जे वर्ल्ड चॅम्पियन सॅनिटरी नॅपकिन्स आहेत हे मी यूज करते। जर हे कोणाला हवं असेल तर माझी इन्स्टा आयडी जी आहे मेन्शन केलेली आहे आणि यूट्यूब चॅनेलच्या बायोमध्ये सुद्धा मेन्शन केलेली आहे, तर तिथे माझ्याशी नक्की तुम्ही मला डीएम करा, मी तुम्हाला नक्की सांगेन की हे जे सॅनिटरी नॅपकिन्स जे आहेत जे पॅड्स आहेत ते कुठे मिळतात, काय होतं ते, तर मला तुम्ही इन्स्टाला डीएम करू शकताय। तर ही आजच्या व्हिडिओतून थोडं जरी तुम्हाला काही इन्फॉर्मेटिव्ह तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। ज्यांना खरंच त्रास होतोय, हिटिंगचा त्रास होतोय, रॅशेस येत आहेत, स्किन लाल होते त्या ठिकाणी, तर हे जे नॅपकिन्स आहेत लिटरली खूप जास्त उपयुक्त आहेत। मी स्वतः यूज केलेले आहेत आणि खरंच चांगले आहेत आणि हा कोणत्याही प्रकारचा प्रमोशनचा व्हिडिओ नाहीये, ठीक आहे। जर आणि जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ दे ज्यांना खरंच या पॅडची गरज आहे, ठीक आहे। तर आजचा व्हिडिओ हा असा होता, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर।